रात्रीचे 12:30 वाजून गेले तरी श्रावणीचा पत्ता नाही अजून. मला वाटलं तिघी बहिणी एकत्र कुठेतरी गेल्या असतील, पण त्या दोघी कशाबशा जीव वाचून परत आल्यात. मला श्रावणीची काळजी वाटायला लागली अभिलाषा. देव न करू आणि काहीतरी भलतसल तर झालं ना तर. काहीतरीच काय काहीतरीच. अगं गोदा काकूंच्या घरासमोर गोळीबार झालाय. रात्री 12:30 वाजून गेले तरी आपल्या मुलीचा पत्ता नाहीये. काहीतरीच नाही बोलत आहे मी. हल्ली कधी काय घडेल ना काही सांगता नाही येत. ओ काही बोलू नका. गेली असेल मैत्रिणीकडे, नाही तर पिक्चरला गेली असेल. काय पिक्चर? कमाल आहे. आपली मुलगी नक्की कुठे गेले याचाही तुला पत्ता नाही. कटकट आहे. उगाच बडबड करू नका. मुलीला बंधनात ठेवायला मला अजिबात आवडत नाही. बंधनं नसतात, ही काळजी असते आई वडिलांना आपल्या मुलाबद्दल वाटणारी. या घरात रात्री वेळेवर परत येण्याची परंपरा उगाचच नाहीये. तुमच्या परंपरेची कॅसेट आता रात्री 12:30 वाजता लावू नका. एक तर आधी झोप आले मला. तुम्ही झोप आणि लाईट बंद करा. बघा आणि हे आणि ते मला सांगतात. झोपा. यू नो देऊ, तो गोळीबार करणारा माणूस जर अजून थोडा वेळ थांबला असता ना, संपूनच टाकला असता मी त्याला. साक्षी, तुला स्वतःची अजिबात काळजी नाही है. काय बोलतेस तू देऊ? जान पर खेल कर आगे बढ़ना चाहिए. यू नो, सदैव सैनिका पुढेच जायचे. कधी कधी अति करतेस तू साक्षी. काय गरज होती तुला त्या प्रकरणात पडण्याची? उद्या काही बरं वाईट झालं असतं म्हणजे केवढ्याला पडलं असतं ते. देशभक्ती, देशसेवा वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यामुळे सगळ्यांच्या जीवाला घोर नको ना लागायला. पण आई, मला पोलीस ऑफिसर करायचं हे बाबांचंच स्वप्न ना. स्वप्न वगैरे सगळं ठीक आहे. असं कसं म्हणतेस तू? काळजी वाटते मला तुझी. भावनेच्या भरात एखादा निर्णय घ्यायचा आणि मग आयुष्यभर पश्चाताप करत बसायचा. अशी वेळ नको यायला. आज तुम्हाला तुमच्या वडिलांचा आधार असताना तर हक्काने हवं ते करता आलं असतं. साक्षी, लहान असलीस तरी खूप आधार वाटतो मला तुझा. म्हणून जीवावर बेतेल अशी जबाबदारी स्वीकार, असं म्हणायला मन दजावत नाही माझं. पण आई, मला खरं सांग, बाबा मिलिटरीत आहेत, देशसेवा करतात, स्वाभिमानी आहेत. हे बघूनच तू त्यांच्याशी लग्न केलंस ना? तोच स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करते मी. हे खरंच आवडत नाहीये का तुला? अरे, आधीच एक मोठा धक्का पचवण्याचा प्रयत्न करते ती. आपण तिला समजून नको घ्यायला. तिला थोडा वेळ दे. श्रावणी, काय किती वाजले? कुठे होतीस एवढा वेळ? तू जागी आहेस अजून काकू? मग तुला काय वाटतं, तुम्हा मुलींना मनासारखं वागता यावं म्हणून आम्ही मोठ्या माणसांनी डोळ्यावर पांघरून ओढून झोपून जायचं? रिलॅक्स. एवढी वैतागलीस का तू? अगं, आज गोळीबार झाला गोदा काकूंच्या घरासमोर आणि तू विचारतेस काय झालं? अगं, एवढ्या उशिरापर्यंत बाहेर राहता घरातल्यांचा जरा विचार करत जा. काकू,
तू जरा जास्त काळजी करतेस. पण मला एक कळत नाही, एवढ्या उशिरापर्यंत बाहेर कामं काय असतात? काकू, आज गोळीबार झाला ह्याचा अर्थ असा नाही की उद्यापासून घराबाहेरच पडायचं नाही आम्ही. हे बघ, एखाद्या रात्री झाला उशीर, बिग डील. एवढा काय फरक पडतोय त्यांनी? मला एवढंच कळतं, मुलींनी वेळेत घरी यावं. ती पुअर मेंटॅलिटी आहे ही. हे बघ, आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर घराबाहेर पडावंच लागतं. आणि मी तुला हात जोडून विनंती करते, माझी काळजी करणं बंद कर. माझ्या आयुष्यात काय घडतंय तुला नाही माहिती. एनिवे, खूप रात्र झाली, अजून बोर करू नकोस हा. गुड नाईट. श्रावणी, काय करावं या मुलींपुढे? घोर आहे जीवाला. एक साक्षी आणि दुसरी श्रावणी. मोठ्या माणसांची चिडचिड दिसते ना, पण त्याच्या मागची काळजी मात्र कळत नाही. अरे जा जाके यार, बॉल लेके आ. तू भी ना. हेलो बॉस, बॉल दे. हेलो, बॉल दे ना. एक काम कर, जिने मारलाय ना तिला पाठव. चल ना, आता पक्कू नको, बॉल दे. एकदा सांगितलं ना, जिने मारलाय तिला पाठव. साक्षीताई, काय रे डँगो, काय झालं? बॉल कुठे? तो हिरो बोलतो, ज्यांनी बॉल मारला त्यालाच पाठवा. अच्छा, चला रे, बघूया आपल्या इलाक्यात कोण नवीन झिंगूर आलाय. ए झिंगूर, मी मारलाय बॉल. चल दे, बॉल दे. ऐकायला येत नाही का? बहिरा आहेस? बॉल दे म्हटलं ना. काय रे, स्टाईल काय मारतो? सर्कस मध्ये होता का आधी? चल, बॉल दे. बॉल दे. ए, फुटेज मत खा. चल, बॉल दे. एक्सक्यूज मी, मला एक पत्ता हवाय. ऐकलं का? याला पत्ता हवाय. काय हवाय? पत्ता हवाय. स्टार्ट. कुणाचा पत्ता हवाय तुम्हाला? इथे त्या टिफिन देणाऱ्या काकू आहेत ना, गोदा काकू आय थिंक. गोदा काकू?
इथून सरळ 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 जाऊन मग तिकडून एक लेफ्ट घ्यायचा. राईट. राईट नाही, लेफ्ट. नाही ते समजलं, माझा राईट. तेच ते. तिथून पुन्हा सरळ 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 जाऊन मग काय घ्यायचा? राईट. मग पुन्हा तिथून सरळ 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 जाऊन लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट आणि मग एक शेवटचा लेफ्ट. इज दॅट क्लिअर? या, थँक्स. बाय झिंगूर. राजशिर्के फाउंडेशनचे प्रत्येकी 5 लाखांचे पुरस्कार जाहीर. पुरस्कारकर्त्यांची नावे. जाऊ दे, नावं वाचून काय होणार आहे. त्यांच्या घरात तिथे दिवाळी चालू असेल आणि आम्ही घरी आलेल्या लक्ष्मीला लाताडून बसलोय शिमग्याच्या बोंबा मारत. श्राऊ सारखी झोपत असते. अगं उठ, ही झोपण्याची वेळ नाहीये. विक्रमादित्य. हो, तोच विक्रमादित्य. अगं स्वतःच्या पायाने आला होता इथे 5 लाखाचा पुरस्कार घ्या म्हणून सांगायला. पण आम्ही, आणि आता बघा त्यांची नावं पेपरात आली आहेत. त्यांच्या मुलांचं अगदी कल्याण झालंय. माझी मात्र मुलं बिचारी. मॉम, काय 5 लाख रुपये घेऊन बसतेस? तुला माहितीये मी काल रात्री विक्रमादित्यला भेटले. काय? तू विक्रमादित्यला भेटलीस? हो, आणि ते सुद्धा अगदी इतक्या जवळ. इतक्या पण नाही, इतक्या. यु नो मॉम, तो माझ्याशी बोलला. तो तुझ्याशी बोलला? अगं काय सांगतेस काय? गुणाची ग माझी पोरती. मॉम, एकदा आमचा अफेअर सुरू होऊ देत ग. मग 5 लाख काय, करोडो रुपये बघशील तू, करोडो. आता तुझ्याकडनंच अपेक्षा आहे श्रावणी. लग्न झाल्यापासून हाऊस मौज म्हणून काय केली नाही, आणि आता बघ ना, लक्ष्मी स्वतःहून चालत आली तर हे तिला हकलवून देत आहे. आता तू मात्र ह्याच्यातनं बाहेर पड बाई, आणि घाबरू नकोस. मी तुझ्या बरोबर आहे. मॉम, यू आर सो स्वीट. See, Rajesh Shirke Group of Industries is a big brand in India. Don't worry, your money is in a safe hand. Of course, we are starting our business very soon. I'll let you know. Definitely. Yeah, thanks a lot. Bye. Palace money. आपल्या चेन ऑफ मॉल्स मध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी अमेरिकेवरून फोन होता. $300 कोटी इन्व्हेस्टमेंट करणार आहेत ते. प्रोजेक्टला डिले का होतो याची उत्तरं त्यांना देऊन देऊन माझ्या नाकीनं वर आहेत. पण हे भैया साहेबांना कसं लक्षात येत नाही हेच आम्हाला कळत नाही. राजे, तुम्हाला वाटतंय ते खरं नाही. म्हणजे हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे भैया साहेबांना चांगलंच माहिती आहे. ते नक्कीच काहीतरी करत असणार, आणि कुठलंही काम पूर्ण झाल्याशिवाय त्या गोष्टीची कुठेही वाच्यता करायची नाही हा स्वभाव तुम्हाला चांगलाच माहिती आहे. या वेगाने कामं होत नाहीत म्हणे. छोटे छोटे निर्णय घेण्यासाठी भैया साहेबांनी जर एवढा वेळ लावला ना तर कसं चालायचं? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलंही काम करणं भैया साहेबांना रुचणार नाही. म्हणूनच आमचे हात बांधलेत त्यांच्या परवानगीसाठी. नाहीतर केव्हाच आम्ही आमचा प्रोजेक्ट सुरू केला असता. राजे, भैया साहेब, भैया साहेब, आमच्या कामाचं काय झालं? टीव्हीना त्या संस्थेपासून दूर करण्याचे बंदोबस्त करतोय आम्ही. भैया साहेब, आम्हाला नुसती आश्वासनं नको आहेत. आम्हाला डेडलाईन द्या. शाळेची इमारत कधी पाडायची तेवढंच फक्त सांगा. तावेपणा करू नका राजे. तुमच्या कामासाठी शिक्षण मंत्र्यांना भेटायला चाललोय आम्ही. आमची काही योजना आहे, काम होणार हे नक्की. हॅव सम पेशन्स. हॅव सम पेशन्स. आमच्या एक लक्षात येत नाहीये, या एवढ्याशा छोट्याशा माणसाला भैया साहेब का एवढं महत्व देत आहे? हे काम आम्ही आमच्या पद्धतीने केव्हाच करू शकलो असतो. त्यासाठी हे एवढं सगळं करण्याची काय गरज आहे? डॉक्टर दामोदर विनायक देशमुख.
फुलामध्ये फुल फुल गुंफाव. ए देऊ, या झाडांचं ना मुलांसारखं असतं बघ. पाठीवर न मायेचा हात फिरला ना की फुलं आणि मुलं दोघंही फुलतात. गोदा काकू, तू ना आता ह्या विषयावर PhD कर. हो. हवं तर मी दादूंना सांगते तुझी मदत करायला. ए, तुझा दादू काय मदत करणार मला? PhD करत होता ना तर झोपून राहायचा. तासाने जाऊन मी उठवायची त्याला, तेव्हा त्याचं PhD झालं. काही कौतुक सांगू नकोस दादूचं. कोण गई आणि इथं कशाला आली? अगं काकू, प्रियदर्शनी राजेश शिर्के घरातली मोठी सून. हाय देवयानी. हाय. मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही, नॉट ॲट ऑल. मी तुमची ओळख करून देते. हा, ही आमची गोदा काकू. म्हणजे आमच्या आजीसारखीच आहे. आमची आजीच. नमस्कार काकू. राजा शिर्के घराण्याची सुनबाई तुम्ही मला नमस्कार काय करताय? असं काय करता तुम्ही? काय? आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या व्यक्तीला नमस्कार करताना आपण कोण आहोत हे महत्वाचं नसतं. मला अगदी मनापासून नमस्कार करू द्या तुम्हाला. अहो तुम्ही म्हातारीचं चुकलंच, म्हणजे तुमच्या हाताला माती लागली ना. छे हो गोदा काकू, खरं तर मीच तुमचे आभार मानायला हवे. कितीतरी वर्षांनी माझ्या हाताला माती लागली. अगं देऊ, बघत काय राहिलीस? त्यांना घरात घेऊन जा ना. मी हो. चला ना. येते. चला. सत्या, जरा तो लखोटा आणि ती गिफ्टही द्या. आई लवकर बाहेर आहे, आपल्याकडे बघ कोण आलाय. बसा. आई बसा. तुम्हाला गाडीतून उतरताना बघून धक्काच बसला. का ग? नाही म्हणजे तुम्ही आमच्या घरी आल असं वाटलं नव्हतं. काय देऊ? आई, ही माझी आई. नमस्कार. आई प्रियदर्शनी राजेश शिर्के. हे तुमच्यासाठी. हे कशाला? पहिल्यांदाच आले ना मी तुमच्याकडे. घ्या ना. अहो पण प्लीज. घे. थँक्यू. माय प्लेजर. काही कल्पनाच नव्हती हो तुम्ही येणार आहात. हे सगळं पसारा असतो ना घरात. काही हरकत नाही. येणार माहिती असतं तर घर आवरून ठेवलं असतं मी. सकाळची गडबड असते ना सगळी. घर असंच असावं घरासारखं. बसा तुम्ही शांत. नाही, बसा ना तुम्ही. दादू मॉर्निंग वॉकला गेलेत, येतीलच एवढ्यात. तोपर्यंत मी तुम्हाला आमचं घर दाखवू का? अगं देऊ, पहिल्यांदाच आल्यात ते आपल्याकडे. निदान चहा तरी घेऊ दे. तू त्यांच्याशी बोलत बस, मी चहा टाकते. हा, बसा. हा आपण. आई आलेच. मी आलेच. हा आई.